जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं. भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान कोसळलं. AN-32 विमानामध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सांभाळावं. अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. आम्ही विलिनीकरणासाठी कुणाशीही संपर्क केला नाही, ना कुणी आमच्याशी संपर्क केला. खासदार सुप्रिया सुळेंनी नाना पटोलेंचा दावा खोडला. आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित यांची गांधीगिरी. जळगाव विधान परिषदेतले बंडखोर रेश्मा काळेंचं बंड शमलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटीनंतर निर्णय. रेश्मा काळेंचा महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांना पाठिंबा. सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुतीत खदखद. बैठकांचं निमंत्रण नसल्यानं शिवसेना राष्ट्रवादी भाजपवर नाराज. आमची अवस्था येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी मंत्री शंभूराज देसाईंची नाराजी. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. शिवसेनेमध्ये कुणी कुणाला ये असं म्हणत नाही. मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. नाशिकमधल्या महायुतीच्या नगरसेवकांची सहल निघणार. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून सूचना. महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक. उबाठाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. मुख्यमंत्री ठरवतील तोच रायगडचा पालकमंत्री. महेंद्र दळवी, भरत गोगावले यांनी विधान करून उपयोग नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वैभव नाईकांचा शिवसेनेला चिमटा. स्टँड अप कमेडियन प्रणित मोरेला अखेर उपरती. अश्लील टिप्पणी प्रकरणी गुन्हा दाखल होताच माफीनामा. तर प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओची गृह विभागाकडून चौकशी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर. 18 जूनपर्यंत फ्रान्स, स्लोवाविकाचा दौरा. मोदी फ्रान्समधल्या G7 शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्राकडून कांदा खरेदी दरामध्ये 70 पैशांची वाढ. कांद्याला प्रतिकिलो 16.5 दर मिळणार. तर शेतकऱ्यांकडून 30 रुपये प्रतिकिलो दराची मागणी. यंदा दुष्काळाचं सावट गडद होण्याची चिन्ह. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्याची माहिती. तर पाऊस रखडल्यानं पेरण्या खोळंबल्या. जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट. औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार.